नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन वोटर आय डी म्हणजेच नवीन मतदान कार्डसाठी तुम्ही अप्लाय कसं करायचं आहे घर बसल्या, तेही मोबाईलवरती फक्त 5 मिनिटात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोरला यायचं आहे. प्ले स्टोरला आल्यानंतर वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. हे कधी टाकायचं आहे, जर आपण अगोदर लॉग इन केलेलं असेल तर. जर आपण अगोदर लॉग इन केले नसेल तर इथे न्यू यूजर म्हणून आहे, यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP करायचा आहे. OTP सेंड केल्यानंतर इथे आपलं काय करायचं आहे, फर्स्ट नाव टाकायचं आहे. त्यानंतर लास्ट नाव टाकायचं आहे. लास्ट नाव टाकल्यानंतर इथे एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आता आपण मोबाईल नंबर दिला आहे, त्यावरती जो OTP आला आहे तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर परत एकदा लॉग इनचा ऑप्शन इथे ओपन होईल. त्यानंतर आपण जो आता मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण जो आता पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर लॉग इन नाव यावरती क्लिक करायचं आहे. इथे लॉग इन केल्यानंतर आपले इथं वोटर रजिस्ट्रेशन 1 नंबरला दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला फॉर्म नंबर 6 न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे लेट स्टार्ट नाव आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे परत. त्यानंतर परत एकदा आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाईम, त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे आल्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर आपल्या इथे आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्ह्यानंतर ज्या असेंब्ली निवडायची आहे, 3 नंबरला आपल्याला असेंब्लीचं ऑप्शन आहे. असेंब्ली म्हणजे आपलं मतदारसंघ निवडायचं आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. जी डेट ऑफ बर्थ आपल्या आधार कार्डवरती आहे तीच डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे. डेट ऑफ बर्थमध्ये काही चुकी होऊ द्यायची नाही. आपल्या जन्मतारखेचा इथे आपल्याला एक पुरावा द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही इथे डॉक्युमेंट ऑफ प्रूफ डेट ऑफ बर्थमध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्मदाखला किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, इथे 10वी 12वीचा TC देखील किंवा इंडियन पासपोर्ट, यापैकी 5-6 ऑप्शन आहेत. यापैकी कोणत्याही एक ऑप्शनला क्लिक करून तुम्ही इथे देऊ शकतात. मी इथे TC देत आहे. आणि त्यानंतर इथे आपण जे डॉक्युमेंट इथं सिलेक्ट केलं आहे ते डॉक्युमेंट इथे आपल्याला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे प्रिव्ह्यू नाव येईल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. इथे नेक्स्ट केल्यानंतर आपल्या इथं ज्याच्यासाठी ज्या व्यक्तीचा आपण इथे मतदान कार्डसाठी अप्लाय करत आहोत त्या व्यक्तीचे इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे जेंडर निवडायचं आहे. जेंडरमध्ये मेल किंवा फिमेल. त्यानंतर इथं त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे. नाव टाकताना ध्यानात ठेवायचं आहे, इथे नाव टाकताना इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. आपल्याला नाव टाकल्यानंतर स्पेस द्यायचा आहे आणि मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर इथेच नाव आपल्याला खाली मराठीमध्ये टाकायचं आहे. नाव स्पेस मिडल नेम. त्यानंतर इथे सरनेम, इथे इंग्लिशमध्ये सरनेम टाकायचं आहे, म्हणजे आडनाव आपलं इथं इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर खाली मराठीमध्ये तेच आडनाव टाकायचं आहे. इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह, ईमेल ID ॲप्लिकंट, ईमेल ID ऑफ रिलेटिव्ह, हे तिन्ही ऑप्शन आपल्याला सोडून द्यायचे आहेत. यामध्ये काही भरायचं नाही. त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे अपंग होतं. तुम्ही ज्या व्यक्तीचा फॉर्म भरत आहात, तुम्ही ज्या व्यक्तीचा मतदान कार्डसाठी अप्लाय करत आहात ते व्यक्ती कोणी अपंग असेल तर त्यापैकी तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करू शकतात. हे सर्व काही भरल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे रिलेशन टाईप निवडायचं आहे. फादर, मदर, हजबंड यापैकी कोणीही निवडा. मी इथे हजबंड निवडत आहे. त्यानंतर इथे आपण जो कोणी रिलेशन निवडलेला आहे त्याचं आपल्या इथे नाव टाकायचं आहे. नाव टाकताना लक्षात ठेवायचं आहे, इथे नाव टाकायचं आहे, पेज द्यायचं आहे आणि परत मिडल नेम टाकायचं आहे. तेच नाव इथं मराठीत टाकायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम म्हणजेच आडनाव, नाव मिडल नेम त्यानंतर लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये, त्यानंतर मराठीमध्ये. लक्षात ठेवायचं आहे, इथे डिटेल्स भरताना आपल्याला रिलेटिव्हची भरायची आहे. डिटेल भरल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्या इथं हाऊस बिल्डिंग अपार्टमेंट नंबर टाकायचा आहे, तेच मराठीमध्ये टाकायचं आहे.
त्यानंतर स्ट्रीट, एरिया, लोकॅलिटी, मोहल्ला, रोड टाकायचा आहे. तेच आपल्या इथं ॲड्रेस परत आता मराठीमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे. टाऊन, विलेज, शहर किंवा गाव यापैकी आपल्या गावाचं किंवा तालुक्याचं, जर तुम्ही गावात राहत असाल तर गाव, विलेजचं नाव टाका. शहरात राहत असाल तर टाऊनचं नाव टाका. जे डिटेल आपल्या आधार कार्डवरती आहे तीच डिटेल आपल्या इथे भरायची आहे. त्यानंतर इथे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे गावाचं नाव. त्यानंतर खाली मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस टाकायचं आहे. आपल्याला जे काय पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस टाकायचं आहे. तेच पोस्ट ऑफिसचं नाव खाली आपल्याला मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर आपला तहसील, तालुका निवडायचा आहे. आपला तालुका टाकल्यानंतर तालुका आपल्या खाली मराठी टाकायचा आहे. मराठी तालुका टाकल्यानंतर खाली सिलेक्ट ॲड्रेस ऑफ प्रूफ, ॲड्रेस प्रूफ म्हणून आपल्या इथे एक डॉक्युमेंट जोडायचं आहे. यामध्ये तुम्ही वॉटर बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस कनेक्शन, आधार कार्ड, करंट पासबुक किंवा इंडियन पासबुक किंवा रजिस्टर्ड रेव्हेन्यू डिपार्टमेंट लँड म्हणजे 7/12 देखील इथे जोडू शकता तुम्ही. इथे 10-12 ऑप्शन आहेत, त्यापैकी एक कोणताही जोडा. मी इथे आधार कार्ड अपलोड करत आहे. आणि त्यानंतर खाली अपलोड द सपोर्टिंग डॉक्युमेंट, जे आपण वरती ॲड्रेस प्रूफ म्हणून निवडलेलं आहे ते आपल्या डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर द डिटेल्स ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रिकल रोल ॲट करंट ॲड्रेस विथ होम आय एम करंटली रेसिडेंट्स. म्हणजेच आपल्या घरातली फॅमिली मेंबरपैकी कोणाकडं इलेक्शन कार्ड असेल त्याचं इलेक्शन कार्ड आपले डिटेल्स इथे भरायचे आहे. वडील किंवा आई किंवा हजबंड यापैकी कोणीही तुम्ही भरू शकतात. जे कोणी आपण इथे निवडतो त्याचं आपल्याला इथे नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर त्यांचा मतदान कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे. वोटर ID नंबर इथे टाकायचा आहे. इथे सर्व माहिती भरल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे आल्यानंतर आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर गावाचं नाव टाकायचं आहे. आणि इथे डेट विचारलेली आहे. इथे डेट कोणती विचारली आपण जे वरती ॲड्रेस भरला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्ही कधीपासून राहता. जर जन्मापासून राहता असाल तर आपला डेट ऑफ बर्थ टाकू शकता तुम्ही, किंवा तुम्ही हे ऑप्शन सोडून देखील देऊ शकता. त्यानंतर डायरेक्ट खाली यायचं आहे आणि आपलं ॲप्लिकंट, नेम ऑफ ॲप्लिकंट म्हणजेच अर्जदाराचे नाव टाकायचे आहे आणि प्लेस ऑफ ॲप्लिकेशन गावाचे नाव टाकायचं आहे. आणि डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या इथं फॉर्म नंबर 6 म्हणजेच न्यू ऑर्डर रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन ID ओपन झाली आहे. आपण जो डिटेल भरली आहे ती डिटेल्स इथे संपूर्ण आलेली आहे. डिटेल्स चेक करायचे आहे बरोबर आहे का. डिटेल्स बरोबर असेल तर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला इथे रेफरन्स नंबर आलेला आहे. या रेफरन्स नंबरचा आपल्याला मेसेज देखील येऊन जाईल, परंतु आपल्याला याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवायचा आहे. हा रेफरन्स नंबर आपल्याला आपले स्टेटस पाहण्यासाठी कामाला येतो. त्यानंतर आपण या ॲप्लिकेशनमधून आपले स्टेटस देखील पाहू शकतो. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ऑर्डर रजिस्ट्रेशन यावरती परत एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जो आता रेफरन्स नंबर आला आहे ते रेफरन्स नंबर इथे टाकायचा आहे. इथे तुम्ही आपला रेफरन्स नंबर ID आणि महाराष्ट्र टेस्ट सिलेक्ट करून तुम्ही आपलं ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता.